झी टॉकीजच्या टाइमपास हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी चांगलाच चर्चेत आलाय। या सिनेमाच्या गाण्यांनी तरुणाईला तर वेड लावलंय। केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब ही जोडी या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जयंती वाघथरे यांनी। एक अत्यंत गरीब पेपर विकणारा मुलगा, अभ्यासात ढ पण प्रेमात एक नंबर। मी बोलतेय मवाली दगडू बद्दल आणि सिंपल प्राजक्ता बद्दल। हे दोघंही आपल्या सोबत आहे। दगडू आणि प्राजक्ता, खूप खूप स्वागत झी 24 तास। थँक्यू। आणि मवाली दगडू, तुझ्यापासून मी सुरुवात करणार आहे कारण प्रोमोज आम्ही पाहिले, अत्यंत सुंदर प्रोमोज आहेत आणि तुझं काम नेहमीप्रमाणे खूप छान आहे। काय सांगशील? कारण कुठेतरी बालक पालक या सिनेमानंतर आता टीपी या सिनेमातलं तुझं कॅरेक्टर थोडंसं मिळतं जुळतं वाटतंय कुठेतरी। काय सांगशील? पहिलं तर सुरुवात मी माझ्या डायलॉग पासून करतो। आता जो फेमस होणार आहे असं मला वाटतंय, जय आई बाबा आणि जय साई बाबा। या पिक्चरमध्ये खूप प्रामाणिक, हुशार असं काही नाही आहे मी। खूप मस्तीखोर आहे तो। मी आधीच सांगितलं की विशू सारखाच आहे तो। विशूचं त्या बाबतीत जे सिरियसनेस होतं ते आता त्याच्या मस्तीच्या बाबतीत आहे, दुसऱ्यांच्या खेचण्याच्या बाबतीत आहे। मग डॉन असतात ना एरियातले, तशा टाईपचा एक मुलगा आहे तो, जो एका मुलीच्या प्रेमात पडतो। आणि केतकी, मला वाटतं शाळा या फिल्ममध्ये एक शाळकरी मुलगी प्रेमात पडते आणि आता मला वाटतं या फिल्ममध्ये कॉलेजमधली मुलगी प्रेमात पडते, म्हणजे एक पाऊल पुढे आहेस या फिल्ममध्ये। काय सांगशील? तिच्यातला साधेपणा आणि इनोसेन्स तोच आहे, फक्त ती आता थोडी मोठी झाली असं मी सांगेन। कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे। एक लाईन दोघांनी। मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।